ज्या पद्धतीने मराठीचे रिलेटेड विषय आपण घेतोय, तुम्ही नुकतंच सरकारी कार्यालयांमध्ये मराठी कंपल्सरी केलं की कुठल्याही परिस्थितीत सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलायला पाहिजे. याच्या मागची नेमकी भूमिका काय वाटते आणि यापुढे सरकार म्हणून महाराष्ट्रात आपण या संदर्भातले काय प्रयत्न करणार आहोत? आपली भाषा ही जर आपणच वापरली नाही तर ती कोणी वापरणार नाही. आणि जोपर्यंत कुठली भाषा ही व्यवहार भाषा होत नाही तोपर्यंत ती भाषा टिकू शकत नाही. आणि मराठीला व्यवहार भाषा ठेवायचं असेल तर कामकाज मराठीत चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे शेवटी आपण मराठीबद्दल खूप बोलायचं आणि अधिकाऱ्यांनी फायली मात्र इंग्रजीत लिहायच्या आणि आम्ही त्याच्यावर इंग्रजीत शेरे लिहून त्याच्यावर सह्या करायच्या, यांनी मराठीचं संवर्धन होऊ शकत नाही. आणि एक गोष्ट निश्चित आहे की मराठी शिकल्याने काही फायदाच नाहीये. असं जर परिस्थिती तयार झाली तर मला असं वाटतं की मग भाषा संपत जाते, ती लयाला जाते, मग ती काही लोकांपुरतं मर्यादित राहते. आज आपण पाहतो जगाच्या पाठीवर, आता मला काही ट्रेनिंग जर्मनीमध्ये घेण्याची संधी मिळाली, त्या काळामध्ये मी बघितलं की जर्मन लोक जर्मन भाषेत बोलतात आणि मग त्यांनी हळूहळू सगळ्या प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती जर्मन भाषेमध्ये केली. म्हणजे त्या काळात इंटरनेटचा वापर ते जर्मन भाषेत करायचे. आमच्यासोबत जे चीनी विद्यार्थी होते ते इंटरनेटचा वापर चीनी भाषेमध्ये करायचे, आम्ही इंग्रजीमध्ये करायचो. कारण आम्ही तशी तयारी केली नव्हती, आपल्याकडे तशी तयारी नव्हती. आज आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या भाषणीसारख्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारनेही आता या गोष्टी हातामध्ये घेतलेल्या आहेत की सगळा जो काही हा व्यवहार आहे आपला IT च्या संदर्भातला, हा आपल्या भाषेमध्ये आपल्याला करता येईल. त्यामुळे एक प्रकारे मी असं म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भाषेचं बॅरियर जसं संपलेलं आहे तसंच भाषा जिवंत ठेवण्याकरता एक नवीन संधी आपल्याला तयार झालेली आहे. कारण जे ज्ञान आपण भाषेमध्ये तयार केलं नव्हतं ते ज्ञान भाषेमध्ये तयार करणं सोपं झालेलं आहे. आज आपण पाहतोय की हे जे काही स्मॉल लँग्वेज मॉडेल असतात, लार्ज लँग्वेज मॉडेल असतात, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेत तयार होतात, मशीन लर्निंगच्या माध्यमातून तयार होतात, त्याचा उपयोग करून संपूर्ण भाषेकरता आणि भाषेच्या उपयोगाकरता आपण आज तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर करायचा असेल तर किमान सरकारी कार्यालयातला व्यवहार हा मराठीमध्ये झाला पाहिजे, या दृष्टीने सक्ती केली. एकीकडे आपण बघतो की मराठी भाषेच्या संदर्भात आपण वेगवेगळे प्रयत्न करतोय, पण मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये काही विशिष्ट लोकांकडून मराठी भाषिकांवर अन्याय होताना दिसतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं की काही ठिकाणी मराठी भाषिकांना सोसायट्यांमध्ये स्थान न देणे, त्यांना तिथे म्हणजे तुम्ही काय एक प्रकारचं काय मांसाहारी अन्न खाता वगैरे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून अशा घटनांकडे काय पद्धतीने बघता? पहिल्यांदा तर भारताच्या संविधानामध्ये कोणालाही अशा प्रकारे भेदभाव करून नाकारण्याचा अधिकार नाहीये. हा काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही लोकांना आपल्या ज्या सवयी आहेत किंवा आपले जे व्यवहार आहेत किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत त्याच्या आधारावर एकत्रित येऊन एखादी गोष्ट करण्याचा अधिकार आहे, पण ते दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं जर कुठे प्रश्न निर्माण झाला तर त्याच्यावर सरकार म्हणून आमची भूमिका ही कडकच आहे. बघा, शेवटी मी नेहमी असं म्हणतो की भाषा हा काही हे विवादाचं माध्यम नाही, हे संवादाचं माध्यम आहे. आणि या संवादामध्ये दुसऱ्याही भाषेचा आदर करणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. भाषेवरनं जसा भेदभाव होऊ नये तसंच दुसऱ्या भाषांचा आदर देखील झाला पाहिजे. म्हणजे मला मराठी अतिशय प्रिय आहे, पण मराठी प्रिय आहे म्हणून इतर भाषा अप्रिय असाव्यात असं काही त्याचं कारण नाही आहे. तसंच कोणी जर एखादा व्यक्ती केवळ एखादी भाषा बोलतो म्हणून किंवा महाराष्ट्रामध्ये कोणी मराठी बोलतो म्हणून त्याला जर कमी लेखनाचं काम होत असेल तर ते सहन करणं शक्य नाही.